नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. देववाडी श्री सिद्धेश्वर गड देवस्थान येथे डी.एन. अडकिणी यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन. देववाडी येथील श्री सिद्धेश्वर गड देवस्थान येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरत असते. याही वर्षी डोंगरकडा येथील माजी सरपंच डी.एन. अडकिणी यांच्या वतीने सिद्धेश्वर देवस्थानाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे देखील वाटप केले जाते. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे या यात्रेसाठी सर्व जिल्ह्यातून भाविक भक्त येत असतात आणि भजनांचा कार्यक्रम पाहायला मिळते व या गडावर विविध प्रकारची दुकाने व आकाशपाळा हे देखील पाहावयास मिळते. श्री सिद्धेश्वर गड देवस्थान येथे भाविक भक्तांची मोठ्या संख्येने दर्शनास गर्दी होत असते. माझं नाव दत्तराव नागोराव अडकिणी, राहणार डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. मी इथला माजी सरपंच आहे. या सिद्धेश्वराच्या कृपेने आणि जटाशंकराच्या कृपेने ही परंपरा आमच्या वडिलापासून चालू आहे. वडील आधी करत होते. आधी इथं काही सुविधा नव्हत्या, त्यावेळेस डोक्यावर आणून करायचे आणि यात्रेला पाणीसुद्धा हे देववाडीचे लोक डोक्यावर आणून पूर्ण यात्रेला पाणी पुरवायचे. आम्हीसुद्धा अन्नधान्य खाली शिजवायचं आणि ते शिजवून वर आणून ते वाटायचं. अशी ही आमची वडिलापासून परंपरा आहे. या देवाच्या कृपेनं आधी काही नसतेवळंच आम्ही सुरुवातीला पाण्याचं टँकर इथं वर आणलं. नंतर हळूहळू ट्रॅक्टर सामान आणलं आणि या वाडीतल्या लोकांचं आधी फार सहकार्य होतं यात्रेसाठी. सर्व पाणी ते डोक्यावर आणून 25, 30, 40 लोक पाणी यात्रेला खालच्या दऱ्यातून आणून पाजवायचे. आता सुदैवाने या 10 वर्षामध्ये चांगली सुविधा झाली. पाणी इथं सोय झाली आणि पूर्ण वाहनं आता मोटरसायकल सहित रस्ता चांगला झाला त्याच्यामुळं. आणि या वाडीतल्या लोकांचं यासाठी फार मोठं योगदान आहे आणि या भाविक भक्ताचं सुद्धा आहे. दरवर्षी इथं भरपूर आता देणगी व्हायली. इथं मोठा हॉल झाला, मंदिराचं बांधकाम झालं आणि हळूहळू हे रस्ता जर अजून चांगला झाला तर इथं फार मोठी पर्यटन स्थळ होऊ शकते. याच्यासाठी शासनानं वन विभागामार्फत काही योजना बी आखलेल्या आहेत. ते भविष्यात होतील. निसर्गरम्य वातावरण आहे इथं. मी रात्री होतो तर एकसुद्धा चिलट नाही साहेब, एकसुद्धा चिलट नाही. काय पूर्ण रात्रभर तुम्ही बगर याचं झोपू शकता, पांघरणाचं किंवा याचं. इतकं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि इथं दरवर्षी श्रावणामध्ये परिसरातील लोक येऊन सनी अन्नदान करतात. गावातील काही युवा इथं येऊन श्रमदान करतात. तर वेगवेगळे झाडं आहेत. अजून वन खात्यामार्फत, पर्यटनामार्फत इथं चांगली सुविधा होऊ शकते. इथल्या पोलिसांचे बी आम्हाला सगळे या यात्रेसाठी सहकार्य असते काय. त्याच्यामुळं आमची यात्रा सुखरूप चांगली होते. आणि मी सगळं भाविक भक्तांना नाही, हे जागृत देवस्थान आहे. आपल्या इथलं जटाशंकर आणि हे सिद्धेश्वर महाराज हे जागृत देवस्थान आहे. आणि हे कसं होतं, आधी म्हणजे अदृश्य स्वरूपात होतं. आधी इथं एवढं कोणी हे करत नव्हतं. पण ते वडिलाला काय माहीत नाही काय झालं काय नाही, आमच्या मोठ्या भावाला वडिलाला. आणि त्यांनी मग इथं हळूहळू अन्नदान सुरू केलं. तीच परंपरा आम्ही पुढं कायम ठेवली का. आणि आता ही मी जोपर्यंत आहे तिथं खंडित पडणारच नाही. पण भविष्यामध्ये आमच्या मुलालासुद्धा मी जातो सांगून जाणार एक सिद्धेश्वराची आपली जी परंपरा आहे. अन्नदानाचं तसं काय नाही. सकाळी 8 वाजल्यापासून जे सुरू करतो आम्ही ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती लागलं जेवढं लागलं तेवढं शिजून हे करतो. संध्याकाळी 6 वाजता जर उरलं तर यात्रेकरते इथं मुक्कामाला यात्रेकरू राहतात, त्यांना आम्ही वाटप करतो. असं काही मोजून आम्ही सांगू शकत नाही बा एवढंच आहे आणि तेवढंच आहे म्हणून कमी पडून नाही. आणि दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत 4-5 वर्ष झालं मी सारखं ट्रॅक्टरनं आणून इथं करतो. तर इथं एकदाही असं झालं नाही की बा यावर्षी आपलं आणलेलं सामान, तांदूळ असो किंवा कोणतंही, की बा संपलं आणि आपण खाली हाताने चाललो. इथून आम्ही वापसच सामान नेलेलं आहे. यात्रेला पूर्ण यात्रेला 6 वाजेपर्यंत येऊ घालू. असं कधीही झालं नाही, एकाही वर्षी झालं नाही साहेब अजून की बा इथं आपण आणलं आणि संपलं म्हणून. इथून आम्ही क्विंटल 2 क्विंटल काही हो ट्रॅक्टरनं आणतो आम्ही.